नमस्कार, मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. कशा आहात सर्व? मजेत ना? मी चाललेली आहे धनश्रीकडे. तर तिला माझ्या हातचं जे काही आवडतं ते सर्व मी बनवून घेऊन जात असते. या टायमाला मी रव्याचे लाडू, आरवला आवडतात, बेसनचे लाडू, चकली भाऊजींना आवडते, अळूवडी धनश्री यांना सर्वांनाच आवडते. तर मला माहिती आहे काय काय आवडतं तिला, तर त्या हिशोबाने मी सर्व घेऊन जात असते. तर या टायमाला थालीपीठाची भाजणी वगैरे काही नेली नव्हती. तर अशा प्रकारे सर्व हे मला करण्यासाठी आदल्या दिवशी 2 दिवस अगोदरपासून मी तयारी करत असते. तिच्याकडे जायचं असलं की आणि एक आठवडाभर अगोदर सांगून ठेवते का मी येणार आहे म्हणून, तर तिच्या टाईमनुसार. आणि पनवेलवरून मी सकाळीच निघालेली आहे. 12:30 वाजेपर्यंत पोचली आणि 3:30 वाजेपर्यंत होती तिच्या इथे. आणि मी 12:30 वाजता पोचली तिथून. आणि हे बघा इथे आता पोचली आहे. आता तिला सांगितलं घ्यायला ये म्हणून, तर धनश्री आता येईलच घ्यायला. आणि इकडे गार्डनच्या इकडे आहे ना, तिथे जे गार्डन आहे तिथे मॅच होती. आणि मी शनिवारी गेलेली. एक आठवडा अगोदरपासूनच मी हे केलेलं, सांगितलेलं तिला. आणि गेल्यानंतर ही बघा इथं आलेली. मला बघून अशी डोक्यालाच हात लावते, कारण मी एवढं सर्व काही घेऊन जात असते ना, त्याच्यामुळं. जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मग थोडंसं आम्ही बोललो. आता निघालेली आहे, हळदी कुंकू लावून झाले आणि आता साडीची शॉपिंग केली. साडीची शॉपिंग आता इथं येऊन केली. आणि काय काय खाऊ आणलेलं. आणि आता मी घेऊन चालले पिशवी मध्ये. कितीही सांगितलं तर तिला असं दुसऱ्याला नुसतं किती खाऊ घालू आणि किती नको. आता एवढं लांबून यायचं तर एवढंच थोडं घेऊन यायचं, भरपूर घेऊन यायचं. आवडीचं तुला आणलं ना, तिचं एवढे घेणं नाही, एवढं असं भरून घेऊन मग भरूनच द्यायचं ना. आता एवढं लांबून यायचं तर एवढं नाही घेऊन नको एवढं ट्रक तेवढं घेऊन आलेली वरती नाही का, पिशव्या जरा हलक्या एवढं घेऊन आलेली. चकली वगैरे, लाडू वगैरे आणले. चकली खाल्ली भाऊजींनी. भाऊजी चकली कशी होती? भाऊजी आरामात. इकडे पिशवी भरले, कोळंबी सगळे काय गुलाबजाम, दहीवडे कोण बोलणार ग? दहीवडे खाल्लेले नाही तर तुला दहीवडे अजून नाही खायचे. चला आता एक नंबर. चला बाय 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 बाय. चल. नंतर मग 3:30 वाजता मी निघाली पनवेलला येण्यासाठी. आणि छान असं बोलणं झालं. म्हणजे एवढं 2 ते 3 तास जातात गेली की, म्हणजे 11:30ला जरी गेली की नाही की 3-3:30 वाजेपर्यंत असते तिच्या इथे. मस्त असं गप्पा गोष्टी करतो, काय असतं ते बोलणं वगैरे होतं. आणि त्याच्यानंतर मग मी निघाली. जेवण वगैरे झालं. ती विचारत होती नॉनव्हेज खाशील का, पण मी बोलली नाही म्हणून तर नॉनव्हेज नाही खात. आणि त्याच्यानंतर मग मी निघाली. ते कोल्हापूरला आता शिफ्ट होणार, त्याच्यासाठी मी बोलले आता भेटून घेऊया. जवळ आहे तर जवळची व्यक्ती लांब जाणार असले थोडंसं वाईट वाटतं, पण नवीन जर्नी स्टार्ट होते त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.